सर DJ सोमनाथ. तर कॅप राऊंड 1चं रिझल्ट काय लागलं आहे हे खूप जणांना टेन्शन आहे. तर कसं चेक करायचं? पहिल्यांदा तुम्ही गुगलवर जा. गुगलवर गेल्यानंतर DTE पॉलिटेक्निक पहिल्यांदा व्यवस्थित बघून घ्या. DTE पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025. ठीक आहे, DTE पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025 त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पहिला लिंक येईल, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा कदाचित तुमच्यासमोर असं दाखवेल. हे बघा असं दाखवेल. असं जर दाखवल्यानंतर काय करायचं? ज्यांनी लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर बघतात त्यांना काय प्रॉब्लेम नाही, पण ज्यांनी मोबाईलवर चेक करतात तुम्हाला कदाचित असं येऊ शकतं आहे. तर तुम्ही 3 डॉट राईट साईडला 3 डॉट आहेत. ओके, वरच्या साईडला 3 डॉट आहेत. त्या 3 डॉटवरती क्लिक करा. ठीक आहे, 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला डेस्कटॉप साईट म्हणून बॉक्स दिसतं आहे. त्या डेस्कटॉप साईटवरती क्लिक करा. ओके, तर मी काय केलं परत एकदा सांगतो. 3 डॉट हिला क्लिक करून खाली डेस्कटॉप साईट आहे त्याला क्लिक केल्यानंतर असं मोठं दिसेल तुम्हाला. मग लेफ्ट साईडला तुम्हाला इथं लेफ्ट साईड हे बघा इथं तुम्हाला दिसेल इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट. त्याच्या खाली चेक सेकंड ऑप्शन प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 1 ह्याला क्लिक करा. मग ह्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लास्ट टाईमसारखं जसं प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक केलं आहे तुमचं DSC रजिस्ट्रेशन नंबर टाका, जे नंबर असेल तुमचं, आणि त्याच्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ टाका. डेट ऑफ बर्थ तुमचं जे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे हे टाकू नका, एक स्टुडंटचं आहे. आणि ह्याला व्ह्यू अलॉटमेंटला क्लिक करा. व्ह्यू अलॉटमेंटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एकदम खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला कॉलेजचं नाव दिसेल. ओके, तर ह्या स्टुडंटला ते कॉलेज लागलेलं आहे, हे पर्टिक्युलर कॉलेज. हे डिपार्टमेंट कुठलं लागलेलं आहे? मेकॅनिकल. आणि अलॉटेड कॉलेज हे तिथं दाखवलेलं आहे. ओके, थँक्यू.